काल ममता दीदी आणि आदित्य ठाकरे यांनी तुमची भेट झाली. अनेक त्यामधून राजकीय अर्थ काढले जातात. नक्कीच काल बंगालची वाघीण टायग्रेस ऑफ बेंगाल श्रीमती ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, मुंबईत आहेत. हा दौरा मुंबईत शासकीय कामासाठी जरी असला तरी जेव्हा मुंबईत येतात तेव्हा त्या आवर्जून ठाकरे कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची भेट घेतात. मागच्या वेळेला उद्धवजी आणि आदित्य भेटले होते. आम्ही त्यांना नेहमी भेटत असतो दिल्लीत किंवा कलकत्त्याला जाऊन. पण ममताजींचं स्वागत काल स्वतः आदित्यजींनी जाऊन केलं. त्यांना उद्धवजींना भेटण्याची तीव्र इच्छा होती मनापासून. पण अजूनही त्यांना उद्धवजींच्या इथे जे बायो बबल हा जो प्रकार आहे की बाहेरून कोणी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ती भेट आम्ही टाळली आणि त्यांनी स्वतःही टाळली. आदित्यजींनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आदित्यजींनी त्यांना उद्धवजींनी दिलेल्या भेटवस्तू दिल्या. म्हणजे महाराष्ट्र देशात किल्ल्यांचं एरियल फोटोग्राफी ते दिलं. मग ममता दिदींनी त्यांना आदित्यजींना एक सुंदर अशी फ्रेम भेट दिली. त्याच्यावरती रवींद्रनाथ टागोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चितारलेल्या त्यांची काही भाष्य त्याच्यामध्ये आहेत. टागोर आणि शिवाजी महाराज ही दोन्ही देशांचं प्रतीक आहेत, प्रतिष्ठेची प्रतीक आहे. चांगली चर्चा केली, राजकीय चर्चा केली. खरं म्हणजे ममता दीदींनी सांगितलं की मी आल्याबरोबर सिद्धिविनायकच्या मंदिरात गेले. त्या सिद्धिविनायकाच्या भक्त आहेत आणि उद्धवजींची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन ते कामाला लागावेत आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत यासाठी मी प्रार्थना केली. हे आवर्जून दीदीने काल आम्हाला सांगितलं. नक्कीच राजकीय चर्चा झाल्या. ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे सगळे जे आहेत भाजपचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे, ईडी, CBI, इन्कम टॅक्स, NCB हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशाच प्रकारचं महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करतायत हे दीदीने सांगितलं. पण दीदी असंही म्हणाल्या की आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा या दहशतवाद्यांशी सरकारी सामना करेल याची खात्री आहे हे त्यांनी सांगितलं. मराठा आणि बांगला जिने घोषणा दिली जय मराठा जय बांगला, ही दोन्ही राज्य एकत्रितपणे लढतील अन्यायाशी, असत्याशी आणि विजयी होतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. आज दिवसभर त्या मुंबईमध्ये आहेत. काही उद्योगपतींच्या गाठीभेटी घेणार आहेत, इतर काही मला वाटतं पत्रकारांशी संवाद साधतील. पण ओळखाची भेट जी आहे ही उत्तम झाली आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आवर्जून आठवण केली आणि बाळासाहेब ठाकरेंचं कार्य उद्धव ठाकरे कसं पुढे नेत आहेत याच्याविषयी त्यांनी एक चांगला विश्वास आणि आनंद व्यक्त केला. शरद पवारांची सुद्धा भेट घेणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या 2024ची वेगळी आहेत ना. ते बघा की ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. जरी त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी ज्या पद्धतीने त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एका वाघिणीसारखी झुंज दिली आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं, ते पाहता की संपूर्ण देश आज ज्या प्रमुख लोकांकडे पाहतोय त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत, ते सतत सगळ्यांना एकत्र घेऊन निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे नक्की शरद पवार साहेब आणि ममता दीदींची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण माननीय पवार साहेबांच्या उंचीचा राजकीय दृष्ट्या अनुभवात इतका आज एकही नेता आपल्या देशात नाही. त्यांचा अनुभव प्रचंड दांडगा आहे, व्यासंग दांडगा आहे आणि अनुभव हे नेहमीच काम करत असतो. त्याच्यामुळे ममता दीदी पवार साहेबांना भेटत असतील तर त्याचं
आम्ही स्वागत करतो. ममता दीदी काँग्रेसपासून दुरावल्या आहेत अशा प्रकारे आहेत. एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसपासून त्यांचा दुरावा वाढला? हा त्याचा पश्चिम बंगालमधला एक राजकीय विषय आहे. पश्चिम बंगालमध्ये डावेही भुईसपाट झाले, काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं आहे, इतर कोणते पक्ष राहिलेले नाहीत. जो भारतीय जनता पक्ष तुतारा फुंकत वाजत गाजत त्यांचं जे बेंडबाजा पथक तिथे आलं होतं, तर त्यांच्या बेंडबाजातली हवाई ममता दीदीने काढून घेतली आणि एक प्रचंड असा ऐतिहासिक विजय प्राप्त केला. आणि जो भारतीय जनता पक्षाचे लोक तिथे निवडून आले त्यात सुद्धा फाटाफूट होऊन बरेचसे लोक परत ममता दीदीकडे गेले. काँग्रेस तिथे नाही आहे. ममता दीदी ह्या मूळच्या काँग्रेसच्याच आहेत, काँग्रेसमधूनच त्या बाहेर पडल्या. हे त्यांचा आणि काँग्रेसचा वाद आहे, तो नक्कीच आहे. पण तरी आम्हाला असं वाटतं जर एक समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल, जे शरद पवार साहेबांचं मत आहे अनुभवी नेते म्हणून, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊनच जावं लागेल. सर हिंदी में जानना बताइए. चाहिए सर, कल ममता बनर्जी की और आपकी मुलाकात हुई, क्या इसमें पॉलिटिकल कुछ ये है या फिर? डेफिनेटली अगर ममता दीदी से बात होती है, ममता दीदी मुंबई में आई है, मुंबई में आकर उनका कोई सरकारी कामकाज भी है, यहाँ के उद्योगपतियों से मिल रही है कि बंगाल में उद्योगपति इनको न्योता दे रही है, ये अच्छी बात है. कल रात को ममता जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को मिलना चाहती थी, लेकिन आपको मालूम है अभी भी वो अस्पताल में है, बायो बबल में है, तो कोई मिल नहीं सकता है, मेडिकल रिस्ट्रिक्शंस है. ममता जी ने भी ये स्वीकार किया है. ममता जी कल मुंबई में आकर सीधे सिद्धिविनायक मंदिर में जाकर उद्धव जी के लिए भगवान से प्रार्थना की, उनके स्वास्थ्य के लिए. कल रात हमारे प्रमुख नेता और मैं खुद स्वयं ममता जी से जाकर मिलकर बातचीत हो गई हमारी, और बहुत ही अच्छी बातचीत रही, पॉलिटिकल बातचीत रही. उद्धव जी ने बाला साहब ठाकरे जी को याद किया, उद्धव जी को शुभकामनाएं दी, और बंगाल और महाराष्ट्र जय मराठा जय बांग्ला का नारा दिया. ये दोनों प्रदेश हमेशा अन्याय के खिलाफ लड़ने वाले प्रदेश हैं और ना कभी झुकेंगे ना घुटने टेकेंगे, हम दोनों मिलकर लड़ेंगे. इस प्रकार की शुभकामनाएं हमने एक दूसरे को दी है. 2024 के लिए तैयारी की बात हुई और बहुत सी बातें होती हैं. सर आज वो शरद कांग्रेस से भी वो मिलने, शरद पवार साहब से मिलना ये बड़ी बात है. महाराष्ट्र में मुंबई में आकर शरद पवार इस देश के आज की तारीख के सबसे बड़े नेता है, विरोधी दल के नहीं तो राजनीतिक अल्टरनेटिव में सबसे बड़े नेता है, सबसे अनुभवी नेता है. तो उनका मार्गदर्शन और उनसे अगर चर्चा होती है तो ज़रूर कोई अच्छी बात निकलकर सामने आएगी. लेकिन वो कांग्रेस से मिलना नहीं चाहते, ऐसा लगता है कि आपको कांग्रेस देखिए, कांग्रेस के नेतागण तो दिल्ली में है, मुंबई में नहीं है. मैंने देखा था इसमें सोनिया गांधी जी से भी उनकी बातचीत हुई थी और मिलना हुआ था, लेकिन वो अपने खुद की राजनीति है, पश्चिम बंगाल की राजनीति है, मैं उसके ऊपर भाष्य नहीं करूँगा. लेकिन हम सबको एक साथ आकर ही मुकाबला करना पड़ेगा. जिस तरह से भाजपा ईडी और एनसीबी का इस्तेमाल कर रही है उस पर भी चर्चा हुई. हाँ, चर्चा हुई. ममता जी ने कहा और आदित्य ठाकरे जी ने भी कहा कि जो भारतीय जनता पार्टी के प्रमुख कार्यकर्ता हथियार हैं, सीबीआई, ईडी, इनकम टैक्स, एनसीबी, सभी केंद्रीय एजेंसी जो महाराष्ट्र में टेरराइज कर रहे हैं सरकार को, हाँ, डिस्टर्ब कर रहे हैं, अस्थिर कर रहे हैं, ये सब हथकंडे पश्चिम बंगाल में भी ये लोग अपना रहे हैं. ये ममता जी ने हमें कहा, हमने ये हमारे अनुभव भी शेयर किए उनके साथ. लेकिन ममता जी ने कहा कुछ भी हो लेकिन हम घुटने नहीं टेकेंगे. सर, मुख्यमंत्र्यांची तब्येत कशी आहे कधीपर्यंत? हे पहा, मुख्यमंत्री साहेबांशी माझं आज सकाळीच बोलणं झालं. त्यांची तब्येत अत्यंत उत्तम आहे. काल ममता दीदीशी बोलताना सुद्धा आमचा हा विषय निघाला, जोपर्यंत ते पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांनी इस्पितळाच्या बाहेर पडू नये, असं फक्त आमचंच मत नाही तर देशभरातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे. कारण यापुढली लढाई ही मोठी लढाई आहे आणि उद्धव ठाकरे आणि तंदुरुस्त राहणं हे लढाईसाठी अत्यंत महत्त्वाचं है. हिंदी बताइए. मुख्यमंत्री इनका स्वास्थ्य भी कैसा है? देखिए, मुख्यमंत्री जी का स्वास्थ्य एकदम ठीक है. आज सुबह मेरे उनसे बातचीत हो गई, वो वहाँ से काम भी कर रहे हैं.
थोड़ा फिजियोथेरेपी चल रहा है उनके लिए, जल्दी स्वस्थ हो जाएंगे, ठीक हो जाएंगे। लेकिन सिर्फ हमारी नहीं, तो जो भी प्रमुख नेता है इस देश के सभी का यही कहना है, कल ममता दीदी जी ने भी यही कहा, जब तक उद्धव जी पूरी तरह से स्वस्थ होकर नहीं निकलते तब तक वो अस्पताल से बाहर नहीं आना चाहिए। हम एक लंबी लड़ाई की तैयारी हम लोग कर रहे हैं, तो उद्धव जी की लीडरशिप उसमें बहुत योगदान देगी। धन्यवाद। थैंक यू सर।